नमस्कार. गोड गप्पा या आमच्या पॉडकास्टमध्ये आज एका नवीन पाहुण्यांना आम्ही भेटायला घेऊन आलेलो आहोत आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये आजचं पॉडकास्ट यूथसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाचं आहे. शेवटपर्यंत बघा, मात्र हे पॉडकास्ट मधून कट करू नका, कारण हा तुम्हाला आयुष्याला टर्न देणारं पॉडकास्ट आहे. तर माझ्यासोबत आयटी क्षेत्रामधले करिअर काउन्सिलिंग करणारे, करिअर घडवणारे सर आहेत, संदीप भुतारे सर. नमस्कार सर, तुमचं पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर, तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. येस सर, आपण जास्त नमनाला घडाभर तेल न जाळता आपण डायरेक्ट विषयावरती येऊया. आता आपण संपूर्ण आयटी क्षेत्र जे आहे, या आयटी क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करता. मला समजलेल्या बातमीनुसार तुम्ही एका मोठ्या मल्टीनॅशनल आयटी क्षेत्रातल्या कंपनीमध्ये काम करत होतात आणि त्यानंतर कुठल्या तरी क्षणी तुम्हाला वाटलं आणि तुम्ही हे करिअरच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलीत. तर मला असं सांगा की ती स्टोरी नेमकी काय आहे? तर कसं, माझं बॅकग्राऊंड सुद्धा अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलं आहे. वडील माझे जे आहेत ते वर्कर होते MIDC मध्ये, आणि आता ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, बट हीच सत्य परिस्थिती की जेव्हा रिटायर झाले वडील, तेव्हा एक सिंगल सिंपल RK मध्ये आम्ही 3 भावंड आई वडील राहायचो. फक्त एक देवाच्या कृपेने चांगली गोष्ट आई वडिलांनी पूर्ण आयुष्यभर केली आमच्या भावंडांच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे त्यांनी शिक्षणावरती खूप फोकस ठेवला. म्हणजे त्यांच्या आयुष्याचं ध्येयच होतं की आपल्या 3ही मुलांना शिकवायचं. त्यामुळे माझं सुद्धा इंजिनिअरिंग पूर्ण झालं. त्यानंतर ॲक्सेंचर MNC जे आहे त्याचं कॅम्पस प्लेसमेंटच माझं त्यावेळेस झालं आणि जवळपास 10 वर्षाचा कॉर्पोरेट जॉब ॲक्सेंचरमध्ये झाला. पण एक सुरुवात या गोष्टीची अशी झाली की साधारण जेव्हा एक 6-7 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर आपल्याला जे काही फ्रेशर्सचे इंटरव्ह्यू असतात त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्यासाठी संधी मिळते किंवा मग त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की सिन्स माझा जॉब आहे जो पुण्यामध्ये होता, सो जवळपास ज्या कॉलेजेस किंवा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेण्याची हायरिंगसाठी मला संधी मिळायची ते आपल्या महाराष्ट्रातले स्टुडंट होते. आणि मला प्रकर्षाने जाणवायचं की एखादा स्टुडंट माझ्यासमोर आहे इंटरव्ह्यूमध्ये, मला असं जाणवायचं की तो मेहनती आहे, जिद्दी आहे, टेक्निकल पण नॉलेज व्यवस्थित आहे, पण त्याला योग्य डायरेक्शन नाहीये किंवा काही बेसिक गोष्टी, बेसिक स्किल्स लॅकिंग आहेत. त्याच्यामुळे मजबुरीने मला त्याला सिलेक्ट नाही करता यायचं त्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि हे खूप फ्रिक्वेंटली रिपीट व्हायला लागलं सर. सो तेव्हा मला असं जाणवलं की अरे यार, आपण जर एका सामान्य कुटुंबातनं आलेलो आणि मला सुद्धा तो प्रॉब्लेम आलेलाच सिलेक्शनच्या वेळेस. फक्त त्यावेळेस कॅम्पस प्लेसमेंट्स वगैरे भरपूर व्हायचे, त्यामुळे कदाचित ते पुढे निभावून गेलं. ओके सर, मी तुम्हाला थोडंसं मध्ये थांबवतो. आता आपण म्हणालात की या मुलांच्या मध्ये, म्हणजे मराठी मुलं असतील किंवा आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातली मुलं असतील, माझा सांगली जिल्हा असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर पण असेल, अहिल्यानगर आपण त्याच्यातच आलेलो आहोत. तर ह्या सगळ्या भागामधल्या ह्या मुलांच्या मध्ये तुम्हाला नेमक्या कोणत्या उणिवा आढळल्या आणि त्याच्यावरती सोल्युशन काय काढलं? तर उणिवांच्या अगोदर त्या मुलांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स पण मी सांगतो. खरंच मुलं खूप मेहनती आहेत, जिद्दी आहेत, चिकाटी सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. त्यांना हे कळतं की बाबा आईवडिलांनी खूप कष्टाने मला मोठं केलंय, शिक्षण दिलंय, आता मी कुठंतरी त्यांचं ते ओझं कमी करणं. पण होतं काय ना सर, 2 गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे की टेक्निकल स्किलच्या बाबत जी एक डायरेक्शन आहे किंवा जे ओव्हरऑल जे टेक्निकल स्किल्स कुठले पाहिजेत, तर ते जरा त्याची उणीव मला जाणवली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कारणामुळे खूप मुलं आपली कॉर्पोरेटमध्ये मागे पडतात किंवा इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होतात, ते म्हणजे आहे कम्युनिकेशन. सो मला कुठेतरी मनातून जाणवलं की या 2 स्किलवरती जर आपण काम केलं तर एवढ्या सगळ्या MNC कंपन्या आज भारतात तर आहेत, त्यात पुणे, मुंबई सारख्या IT हब्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत, मग आपल्याच महाराष्ट्रातल्या मुलांना तिथं जॉब का लागू नये आणि त्यांनी चांगलं लाखोंचं पॅकेज का घेऊ नये. सो असा विचार करत करत सर एका मोमेंटला जवळपास 25 लाखाचं पॅकेज त्यावेळेस असताना मी हा निर्णय घेतला की आता ते बास, आणि त्याला कुठेतरी थांबून एका छोट्याशा गाळ्यातनं यस इन्फोटेक या छोट्याशा इन्स्टिट्यूटची आपण त्यावेळेस सुरुवात केली. आणि आज महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या प्रेमामुळे, प्रतिसादामुळे आणि जी टीम पूर्ण यस इन्फोटेकची काम करते त्याच्यामुळे जवळपास 10 वर्ष आता आपल्या ब्रँडला पूर्ण झालेली आहे. सर, पण एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की
एकदम एका मोठ्या कंपनीतलं पॅकेज आपण थांबवायचं, जी सुखाची नोकरी म्हणता हो, हो, हो. येईल. तुम्ही आता तिथं इंटरव्ह्यूवर होतात म्हणजे मॅनेजर वगैरे इतक्या चांगल्या पोस्टवर असाल, परंतु ते थांबवून एकदमच एका नवीन क्षेत्रामध्ये उडी घ्यायची की ज्याची कोणतीही म्हणजे आपल्याला गॅरंटी नाहीये. म्हणजे आपल्याकडे थोडंसं कसं आहे की थोडी मेंटॅलिटी काय सांगतो, कुणीतरी मदत करायला आलं तर हा मदत मला का करतो किंवा हा असं संशयानं बघण्याची सुद्धा पद्धत आहे. तर ही एवढी मोठी रिस्क तुम्ही उचललीत कशी? सर, मला पण मनातून खूप भीती वाटलेली, प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मुलांना मी शिकवायला चालू केलं 6 महिने मी घरच्यांना सांगितलंच नाही. सुदैवाने काय होतं की घरचे आई वडील, वडिलांचा जॉब त्यावेळेस शेवटची काही वर्ष होतं, त्यामुळे ते जास्त करून अहिल्यानगरला असायचे, होमटाऊनला, आणि मी पुण्यामध्ये असायचो. त्याच्यामुळे 6 महिने मी त्यांना सांगितलंच नाही. आणि जेव्हा थोडासा ठीकठाक रिस्पॉन्स आला तेव्हा हिंमत करून त्यांना बोलावलं आणि त्यांना डायरेक्टली ऑफिसला मी घेऊन गेलो की मी ती नोकरी सोडली आहे, पण अगदीच उपाशी मी राहणार नाही, काहीतरी चांगलं काम करतोय, विद्यार्थ्यांना आपल्या इथून IT जॉबही मिळायला सुरू झाली, सो मी हे काम करतोय. सो फॅमिली प्रेशर होतं, त्याची भीती होतीच, पण मी ते घरच्यांना जाणूच दिलं नाही. एकच सुदैवाची गोष्ट, तेव्हाच घरचे दुसऱ्या सिटीमध्ये होते, मी दुसऱ्या सिटीमध्ये होतो. पहिल्या बॅचचा अनुभव काय होता याच्यामधला? पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे सर, मार्केटमध्ये नवीन असल्यावरती विश्वास ठेवणं लोकांना खूप कठीण जातं. तर लिटरली मी तुम्हाला सांगेल, पहिल्या बॅचला फक्त 3च विद्यार्थी होते. का? कारण नवीन आहे, आधीचा काही रेकॉर्ड नाहीये इन्स्टिट्यूटचा, काय माहिती उद्या इन्स्टिट्यूट ओपन होईल की नाही, इथपर्यंत सुद्धा लोक तोंडावर बोलून जायचे. आणि त्यांच्या ठिकाणी ते खूप चुकीचं होतं, असं काही नाही, कारण काही चुकीचे एक्सपिरियन्स मार्केटमध्ये स्टुडंट्सला येतात, त्याच्यामुळे तो विश्वास देणं त्यांना गरजेचं होतं खूप. पण मला अजूनही म्हणजे विश्वासाने सांगावंसं वाटतं, हो नक्की फक्त 3च स्टुडंट्स होते, पण ते जे 3 होते ते आता जवळपास मॅनेजरियल लेवलला आहेत, पूर्णपणे माझ्यासोबत टचमध्ये आहेत इन्स्टिट्यूटला. ते कधी आणि आता असं आहे की त्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे, त्यांचे वाईफ टेक्निकल आहेत, त्यांना काही अपग्रेडेशन करण्यासाठी ते आपल्याकडे येतात, पण नक्की टचमध्ये आहेत. सो येस, सुरुवातीला थोडंसं ते अवघड गेलं, पण कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे शक्य झालं. सर, म्हणजे सुरुवात तर ही खूपच पॉझिटिव्ह असं म्हणता येईल. तर मला एक प्रश्न असा आहे की आपली जी S इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे, ह्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही मुलांना टेक्निकल हे IT मधलं प्रशिक्षण देता? पहिली गोष्ट आहे सर कशी आहे, सगळ्यात अगोदर आजकाल मुलांच्या मनामध्ये खूप सारी अर्धवट माहिती सोशल मीडिया, रील्स किंवा काही युट्यूब वगैरे याच्यात आहे. पूर्ण माहिती असली तर प्रॉब्लेम नाही, पण अर्धवट माहिती जास्त धोकादायक आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर, त्या स्टुडंटला त्याच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार करेक्ट ITचा करिअर ट्रॅक कुठला असेल त्याच्यासाठी काउन्सिलिंग केलं जातं. कारण जर त्याचा ट्रॅक चुकला तर त्याने मेहनत जरी नंतर घेतली भरपूर जास्त, तरी कुठेतरी तो मागेच राहणार आहे. सो त्या स्टुडंटचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, पास आउट इयर, त्यानुसार त्याचा रिझ्युमे सिलेक्ट होऊन त्याला कुठे जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, ओके, याचबद्दल पूर्ण काउन्सिलिंग केलं जातं. काउन्सिलिंग केल्यानंतरची दुसरी गोष्ट येते की आपल्याला शाळा भरवायची नाहीये. सो आपल्या इथे लिमिटेड स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये, अगदी 12-15 स्टुडंटचे मॅक्स बॅच साईजमध्ये स्टुडंटला IT टेक्नॉलॉजीचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. कारण कसं आहे सर, कॉलेजमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांना थेरॉटिकल नॉलेज जास्त मिळतं आणि ते एक्झाम पास करण्यासाठी विद्यार्थ्यांना ते करायला सुद्धा लागतं. पण कंपनीमध्ये तसं नाही चालत. कंपनीमध्ये कुठल्याही मॅनेजरला, टीम लीडला आपण आपली थेरी नाही सांगणार आहे, आपल्याला प्रॅक्टिकली काम करणं आहे. सो प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्या IT टेक्नॉलॉजीचं दिलं जातं. ही दुसरी गोष्ट. हे चालू असताना जसं मी मगाशी बोललो की आपली मुलं कम्युनिकेशनमुळे थोडीशी कॉर्पोरेटमध्ये मागे पडतात आणि त्यात त्यांची खरंच चूक नाहीये, त्यांना ते वातावरण मिळालेलं नसतं आजूबाजूला. मग डेडिकेटेड फोकस हा टेक्निकल सोबत त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स कसे इम्प्रूव्ह होतील याच्यावरती पण ठेवला जातो. आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे त्या मुलांना डेडिकेटेड शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स प्रोव्हाइड केले जातात आणि त्यासाठी डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे. जसं आपल्या कॉलेजमध्ये TPOs आपण म्हणतो, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर असं म्हणतो. सो डेडिकेटेड जवळपास 6 ते 7 TPOची टीम आपल्या हेड ऑफिसला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शेड्यूल जॉब कॉल्स मिळतात. आणि मला सांगायला आनंद होतोय की सर आता आज सांगलीमध्ये बसून आज आपण बोलतोय, तर आपल्या सांगलीतली विद्यार्थिनी नावासहित सांगतो, दिशा मुंडे, फक्त कॉमर्स बॅकग्राऊंड त्या विद्यार्थिनीचं आहे. तर जो एका MNC मध्ये 3 LPAचं पॅकेज तिने आता काही दिवसांपूर्वीच मिळवलेलं आहे. सो यस, या गोष्टीची एक पॉझिटिव्ह सुरुवात
झालेली सुद्धा आहे आपल्या सांगलीतूनच. ओके. तुम्ही आता बोललात की कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थिनीनं आयटीच्या फील्डमध्ये हो. मोठं पॅकेज मिळवलं. मग आता यातून माझ्याच मनामध्ये प्रश्न निर्माण असा झाला की आपल्याकडं ज्या वेळेला एखादा विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी किंवा तुमच्या कोर्ससाठी येईल त्याच्या वेळेला त्याची बॅकग्राऊंड कॉलेजची डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंगच पाहिजे की कोणतीही असेल तर तुम्ही त्यांना गाईड करता? सर, डिप्लोमामध्ये कसं आहे, थोडेसे रिस्ट्रिक्शन्स पडतात. कारण कसं आहे, डिप्लोमाला डिग्री कन्सिडर केलं जाईल, दॅट इज नॉट कन्सिडर ॲज अ ग्रॅज्युएशन. ओके. सो मी त्या सर्व स्टुडंटला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल, विद्यार्थी मित्रांनो, काही कारणामुळे जर आत्ता तुम्हाला डिग्री पूर्ण करता येणं शक्य नसेल, फक्त डिप्लोमावरती तुम्हाला जॉब करायला लागत असेल, ओके, पण प्लीज त्याच्यावरती थांबू नका. कारण ती गोष्ट तुम्हाला पुढचे 15, 20, 25 वर्ष जाणवणार आहे. एक्सटर्नल का असं ना, कुठलंही असं ना, तुम्ही डिग्री पूर्ण करा, कारण ते फॉर्मॅलिटीसाठी का असं ना गरजेचं आहे. आता सर आपल्या प्रश्नाकडे येतो की जर एखाद्या विद्यार्थ्याचं गरजेचं नाही की एज्युकेशन बॅकग्राऊंड हे सायन्स किंवा इंजिनिअरिंगच पाहिजे, तो कॉमर्सचा असेल, इव्हन तो आर्ट्सचा जरी असेल, पण त्याची शिकण्याची तयारी असेल, तर त्यासाठी सुद्धा काही पर्टिक्युलर करिअर ट्रॅक आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना ते माहितीच नाहीये, पण आणि त्याच्यामुळे नुकसान होतं सर. सो ते काउन्सिलिंग जेव्हा करिअर ट्रॅक करेक्ट निवडण्याचं काउन्सिलिंग जेव्हा त्यांना मिळतं, तेव्हा करेक्ट ट्रॅकवरती मेहनत घेतल्यावरती विद्यार्थ्यांना चांगला आयटी जॉब हा मिळतो. तर गोडगप्पाच्या माध्यमातून माझ्या विद्यार्थी मित्रांना ही एक नवीन गोष्ट कळली असेल की त्यांच्या पालकांना सुद्धा तुमचं इंजिनिअरिंग क्षेत्रातच एज्युकेशन असायला पाहिजे असं नाही, तर तुम्ही इतर फील्डमधले जरी असलात तरी सुद्धा आयटीमध्ये तुम्हाला आवड असेल हा शब्द महत्वाचा आहे मला हो, आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि आवड असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, त्या ट्रॅकला जाऊ शकता. कारण सर अनेक वेळेला आपण पाहतो, मी आता जस्टच आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेलो होतो, काही कॅज्युअल अनाउन्सर्स तिथं रिक्रूट करायचे होते, तर मला त्यांनी बोलवलं होतं. तर तिथं आमच्याकडं आलेल्या कॅन्डिडेट्सपैकी काही कॅन्डिडेट्स असे होते की त्यांनी कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग केलंय, पण माझी आवड या कलाक्षेत्राकडे आहे म्हणून मी ते न करता मी इकडे आलेलो आहे. आता व्हाईस वर्सा असं येऊ शकतं ना की घरच्यांच्याकडे तेवढी फी भरण्याची कॅपॅसिटी नाही आहे किंवा त्यावेळेची आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून मी आर्ट्स किंवा कॉमर्सकडे गेलोय, पण माझं खरं लायकिंग किंवा मला खरी आवड जी आहे ती कॉम्प्युटर आयटीची आहे, तर त्यांना हा एक चांगली दिशा आपण यातनं मला नक्कीच आहेत. आणि आपल्याच सांगलीतल्याच विद्यार्थ्यांच्या नावासहित म्हणून मी उदाहरण याचं दिलं. सर, याच्यामध्ये आता आपले जे बॅचेस असतात ते ऑनलाईन प्रेफरेबली असतात का ऑफलाईन पण असतात, त्याची नेमकी काय हे आहे? आता कसं आहे सर, आपल्या पूर्ण सांगली, कोल्हापूर, इव्हन आता कराडमध्ये सुद्धा आपल्या इन्फोटेकची ब्रँच ओपन होती. सो शक्यतो जर विद्यार्थ्यांनी क्लासरूम मोडमध्ये समोरासमोर शिकलं तर थोडंसं ग्रास्प करायला शक्य होतं. पण या नाण्याची दुसरी बाजू ही आहे की काही काही विद्यार्थी असे असतात, समजा काही हाऊसवाईफ आहेत, गृहिणी आहेत, एखादं लहान मूल वगैरे आहे, तर कदाचित त्यांना डेली तेवढा वेळ येण्या जाण्यासाठी देता येणं शक्य होत नाही. मग या केसमध्ये सेम बॅचेस त्या लाईव्ह मोडमध्ये, ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा करू शकतात आणि शिकवण्यामध्ये कुठलाच फरक नसतो ना, त्यांच्या प्लेसमेंट असिस्टन्समध्ये फरक असतो. सो या ज्या काही गोष्टी त्या फक्त ज्याच्या त्याच्या कन्व्हिनियन्स नुसार डिपेंड करतात, त्यानुसारच विद्यार्थी त्याचा निर्णय घेतात की क्लासरूम मोडमध्ये करायचंय की ऑनलाईन करायचंय. सर, आता आपण म्हणालात की हाऊसवाईफ असतील किंवा ज्यांना बाळ झालेलं आहे आणि मध्यंतरी नोकरी असेल, शिक्षण असेल, यात खंड पडलाय, पण आता ते ह्या पोझिशनला आलेले आहेत की माझ्या घरच्या लोकांचा सपोर्ट आहे मला आणि मी परत एकदा कुठंतरी सुरुवात करायची विचार करते आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? सर, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात. अशा खूप साऱ्या भगिनी आहेत, आपल्या महिला आहेत, स्टुडंट्स आहेत ज्यांचं मॅरेज, प्रेग्नन्सी या गोष्टीमुळे काही वर्षांचा गॅप होतो. पण त्याहून चांगली गोष्ट जी तुम्ही म्हटलात तर म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. सो तो घरच्यांचा सपोर्ट असेल तर अशा सर्व स्टुडंटसाठी, ज्या गृहिणी आहेत, ज्या टेक्निकली त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आता त्यांना टेक्निकल करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी आयटीमध्ये ऑप्शन्स आहेत. आपल्या सांगली ब्रँचची विद्यार्थिनी 9 वर्षांचा गॅप झालेला तिचा, कालच तिचं प्लेसमेंट झालेलं आहे. नावासहित सांगतो, किरण पुकाळे म्हणून आपल्या सांगली ब्रँचची स्टुडंट आहे. 9 वर्षांच्या करिअर गॅपनंतर पहिला आयटी जॉब आता तिने मिळवलेला आहे. लेटेस्ट जे टेक्निकल स्किल सेट जे पाहिजे होते ते मात्र तिने अपस्किल केले. घरच्यांचाही चांगला सपोर्ट होता. तिचा करिअर गॅप होण्याचे कारण बाकीचे काही वेगळे होते. बट येस सर, अशा सर्व स्टुडंटसाठी ऑप्शन आहेतच. बरोबर.
म्हणजे आपलं ज्ञान जे आहे ते अपग्रेड करायला पाहिजे आणि आपल्या येस इन्फोटेकच्या माध्यमातून ते आपण करू शकतो. म्हणजे म्हणजे ज्यांचा गॅप आहे त्यांच्यासाठी ते, कारण ज्ञानामध्ये रोज बदल होत असतात, तंत्रज्ञानात बदल होत असतात आणि ते अपग्रेड आपल्याला करायला. हो सर, आयटीचा एकच सिम्पल रूल आहे, जसं तुम्ही म्हटलात, अपग्रेडेशन करणं खूप गरजेचं आहे सर. आणि जर अपग्रेडेशन तुमच्याकडे परफेक्ट आहे आणि जर गॅप वगैरे पण भरपूर झालेला आहे, तर मी म्हणत नाही खूप लाखोंचं पॅकेज लगेच मिळेल, पण तुमची सुरुवात नक्की होईल आणि एकदा सुरुवात झाली की मिळणाऱ्या एक्सपिरियन्सनुसार पॅकेजही वाढतच जातं. येस सर. सर आता एक थोडासा या आपल्या आयटी क्षेत्राला अडचणीचा असणारा प्रश्न विचारतो मुद्दामून, कारण खूप लोकांच्या मनामध्ये तो आहे म्हणून मी विचारतोय. तर आता आपण काही कंपन्यांच्या मधनं जे कर्मचारी आहेत त्यांना कमी केल्याचं बातम्या ऐकल्या किंवा बातम्या खूप साऱ्या आल्या किंवा आणखीन काही ठिकाणून कमी होणार अशा देखील बातम्या येत आहेत. हो. तर अशा वेळेला या आयटी क्षेत्राचं भवितव्य कसं आहे? म्हणजे उज्ज्वल आहे, चांगलं आहे की लोकांनी त्या बाजूला जाताना थोडंसं म्हणजे काय दूध गरम लागलं म्हणून ताक फुंकून प्यावं अशी अवस्था आहे? नाही सर, तशी अवस्था तर नक्कीच नाही. या गोष्टीची सुरुवात कुठून झाली मी तुम्हाला याचा एक मूळ पॉईंट सांगतो. भारतातली जी सगळ्यात स्टेबल आयटी कंपनी समजली जाते TCS. ओके. ज्याला जवळपास सरकारी आयटी कंपनी सारखं म्हणतात लोक. ओके. तर TCSने काय केलं, कधीच ते लोकांना काढत नाही, पण काही महिन्यांपूर्वी 4-6 महिन्यांपूर्वी अशी न्यूज आली की TCS 12,000 लोकांना काढणार आहे. ओके. आणि मग काय झालं, त्याचं खूप जास्त बाऊ करण्यात आलं, कारण प्रत्येकाने तो 12,000 एवढाच आकडा फोकस केला. ओके. पण त्या नाण्याची दुसरी बाजू कोणी सांगतच नाही. सगळ्या रील्समध्ये, युट्यूब चॅनलवरती, इव्हन न्यूज चॅनल्सवरती प्रत्येकजण तोच आकडा फोकस करतो, पण कोणी एक छोटंसं गणित केलं नाही. ते गणित हे आहे की TCSचा इंडिया हेडकाउंट, वर्ल्ड वाईड मी म्हणतच नाही, इंडिया हेडकाउंट आत्ता सध्या जरी आपण पाहिला तर तो जवळपास आय थिंक 3 ते 3.5 लाखांचा आहे. एवढा? हो. सो 3 ते 3.5 लाखांपैकी जर 12,000 लोकांना काढले गेलेत, सो ते पर्सेंटेज जर आपण काढले तर काहीतरी 3-4% आसपास अराउंड ते येते. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हो. समजा 100 जणांची एखादी स्मॉल स्केल कंपनी आहे, त्याच्यामध्ये आरामात 3-4 लोक अशी असतात ना जे व्यवस्थित परफॉर्म नाही करत. सो हे गणित पॉझिटिव्हली कोणी सांगितलंच नाही, कारण काय निगेटिव्ह न्यूज दाखवल्या ती लोक खूप जास्त बघितल्या जातात, त्याला जास्त व्ह्यूज मिळतात. पण त्याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये, आपल्या विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये, जे खास करून चिंतेत आहेत त्यांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल, अशा निगेटिव्ह गोष्टी नाही भरवल्या गेल्या पाहिजे ना. सो ही जे 3-4% आहे सर, हे जगातल्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असतंच. एवढं काय, आपण 10वीला 12वीला आपल्या क्लासमध्ये 60 जणांचा क्लास आहे, 2-4 जण फेल होतातच. आता त्याची कारणं वेगळी असेल, त्याचा अर्थ त्याचा खूप बाऊ करणं काही योग्य नाही. सो भवितव्य वगैरे धोक्यात आहे असं नाही. अपग्रेडेशनची जोड देणं मात्र गरजेचं आहे, हे नक्कीच झालेलं आहे. बरोबर. आता ह्याचा दुसरा प्रश्न म्हणजे एक तर माझ्या मनातली शंका मिटली की लोकांना आयटी मधनं काढलं जातंय ह्याच्याविषयीचा जो काही बाऊ क्रिएट झाला होता, म्हणजे मला वाटतं जे आपलं पॉडकास्ट ऐकणार आहेत त्यांच्या मनातनं पण ही शंका आता थोडीशी कमी झाली असेल आणि तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही जे साशंक होतात त्याची तुम्हाला चांगली खात्री झाली असेल की काळजी करण्याचं काही कारण नाही. सर, आता दुसरा विषय की ज्याचं आक्रमण हा शब्द मी वापरेन, AIचं आक्रमण आपल्या सर्वच क्षेत्रांवरती व्हायला लागलेलं आहे. हो. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जे आता छोट्या छोट्या गोष्टींवरती AIचं आक्रमण होतंय, तर अशा वेळेला या विद्यार्थ्यांनी काय विचार करायला पाहिजे की ह्या AIचं काय करू? AIला तुमचा मित्र बनवा, दॅट्स इट. ओके. कारण AI आयटी मधल्या सगळ्या गोष्टी नाही करू शकणार आहे, हा खूप मोठा भ्रम आहे. आणि हा भ्रम जाणीवपूर्वक कोणाकडनं पसरवला जातो सर? ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तुम्ही बघा, ज्या AIच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, त्या कंपन्यांचे CEOs जे वर्षातनं एखादं स्टेटमेंट द्यायच्या आधी दर 2-3 दिवसांनी काहीतरी AI बद्दल स्टेटमेंट देतात. का? कारण त्यांना त्यांचे AI टूल्स विकायचेत. लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं भीतीदायक चित्र करून, अरे हे टूल वापरलं तर सगळंच हे होणार, ते होणार, असं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सॉफ्टवेअर ही एक क्रिटिकल गोष्ट आहे. आज आपले बँकिंग, टेलिकॉम, इव्हन ट्रॅव्हल, सगळ्या इंडस्ट्रीज आपण सॉफ्टवेअरने सराउंडेड आहोत. काही फिक्स साच्या आपल्याला AI बनवून नक्कीच देणार आहे, पण AI आपल्याला पूर्ण सॉफ्टवेअर नाही बनवून देणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, AI एका माणसासारखं जे अंडरस्टँडिंग आहे, ह्युमन टच आपण जो म्हणतो ना, तो AI मध्ये येणार नाहीये. ऍटलिस्ट अजून एक जनरेशन तरी येणार नाही. पुढच्या जनरेशनचं माहिती आपल्याला काही प्रमाणामध्ये ते होऊ शकतं. सो तिथे आपल्याला माणूस पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून प्रोजेक्ट डिलिव्हर करायचं, सॉफ्टवेअर डिलिव्हर करायचं,
त्याच्यामध्ये आपल्या कामाची प्रोफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण एआय टूल जरूर वापरावेत, बरं. नक्कीच वापरावेत. आणि त्यासाठी कंपनीज प्रमोट करतात. प्रत्येक एरियामध्ये तुम्ही आयटीमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करताय, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतायत त्याला सपोर्टिव्ह एआय टूल्स आहेत, ते आपण शिकलो तर खूप जास्त पॅकेजेसही भेटतात. आणि इव्हन या फील्डमध्ये सर फ्रेशरला खूप जास्त नवीन IT जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या आहेत. अच्छा, असं आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये जॉब क्रिएट होतं, हार्डवेअरमध्ये जॉब क्रिएट होत होते. आता हे फील्ड एक अजून आपण असा विचार करू की ऍडिशनल फील्ड Yes. तुम्हाला क्रिएट झालंय. आणि नावासहित सांगतो, AIML इंजिनियर फ्रेशरसाठी आज सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यासाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं ना सर, किरण पुकाळे म्हणून जी आमची स्टुडंट आहे, 9 वर्षाच्या गॅपनंतर 2 दिवसापूर्वीच तिचं सिलेक्शन झालेलं आहे. AIML इंजिनियर म्हणून फ्रेशर म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं आहे. बरं. अजून एक स्टुडंट आहे, आय थिंक काल परवाच मला वाटतं, तिचाही 2-4 वर्षाचा गॅप होता. सोनाली तेली आपल्या सांगलीतली स्टुडंट आहे, तिचं सुद्धा AIML म्हणून येस इन्फोटेकच्या प्लेसमेंट टीमकडून सिलेक्शन झालेलं आहे. बरं. सो आपण जर गुगल केलं तर एआयची बूम जेव्हा नव्हती मार्केटमध्ये तेव्हा ही जॉब प्रोफाईल सुद्धा नव्हती. हो हो हो. पण एआय आलं, या जॉब प्रोफाईल्स पण आल्या, त्याच्यामध्ये चांगले पॅकेजेसही मिळतात फ्रेशरला आणि त्याच्यामध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा क्रिएट झालेल्या आहेत. फक्त काय आपण ते शिकून घेतलं पाहिजे. हां, जगाच्या बरोबर. Definitely. म्हणजे ज्या वेळेला कॉम्प्युटर आला, मला आठवतंय कॉम्प्युटर ज्या वेळेला आला त्यावेळेला अनेक बँकेतल्या लोकांनी त्याला विरोध केला होता, त्याच्या विरुद्ध मोर्चे काढले होते. आता आमच्या नोकऱ्या जातील आणि कॉम्प्युटर हटाव, देश बचाव. म्हणजे मला आठवतंय, तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण मला ते आठवतंय. आणि त्यावेळेला अशी कंडिशन झाली की हा कॉम्प्युटर आमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या खातो की काय. पण आज कंडिशन अशी आहे की प्रत्येक बँक कर्मचाऱ्याचा अतिशय जवळचा सहाय्यक कॉम्प्युटर झालाय. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला बँकिंग सेवा पुरवत असताना कॉम्प्युटरच्या मुळेच ती बँकिंग सेवा सुलभपणानं पुरवता येते आहे. आणि मला असं वाटतंय की हे एआयचं जे टूल आहे ते अशाच पद्धतीनं मानवजातीला कदाचित मदत करेल. नाही, ते मदतच करतंय सर. आपण त्याला काय होतंय सर, हे विनाकारण जी भीती पसरवली जाते ना एआय बद्दल, तर त्याच्यामुळे माणूस कुठेतरी अच्छा एआय कामं नको, मग हे डेंजरस नाही, हे माझा जॉबच खाईल, असं नाहीये. AIML इंजिनियर सारख्या, आणि ही तर एक प्रोफाईल सांगितली, तशाच एआय रिलेटेड अजून बाकीच्या पण बऱ्याच प्रोफाईल आहेत ज्या फ्रेशरसाठी आता खूप चांगलं पॅकेज देतात, ज्या काही वर्षांपूर्वी मार्केटमध्येच नव्हत्या. एआय आलं त्यानुसार या प्रोफाईल पण आल्या, कारण टूल कुठलेही आले, टेक्नॉलॉजी कुठली आली, तर त्याला वापरायला, त्याला वापरून योग्य काम करायला माणसं तर हवीत ना सर. सो टीम मेंबर तर हवेत. बरोबर. सर, आता मला असा प्रश्न आहे की आपल्या भागामध्ये जी मुलं ऐकत असतील किंवा पालक ऐकत असतील, तर त्यांना येस इन्फोटेकच्या माध्यमातून त्यांचं करिअर घडवायचं आहे किंवा त्यांना नोकरीपर्यंत पोहोचायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमची प्रोसेस काय आहे किंवा कसं तुम्हाला अप्रोच? सर, आपल्या भागामध्ये जसं की आता सांगलीमध्ये आपण बोलतोय, एक प्रॉब्लेम आम्ही थोडासा आयडेंटिफाय केला सगळीकडेच, की कसं होतं की अगोदर एक असा ट्रेंड असायचा की IT ट्रेनिंग करायचं आहे, मग तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं असा प्रत्येकाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा फायनल इयरला पुण्या किंवा मुंबईसारख्याच ठिकाणी यायला लागते. पण कसं आहे सर, प्रत्येकाचीच परिस्थिती तेवढी नसते ना, कारण ग्रॅज्युएशनलाही आजकाल भरपूर खर्च होतो. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज कदाचित 10-12 लाखाचा आकडा तो असेल. एवढा खर्च केल्यानंतर कुठेतरी पालकांवरती आर्थिक गोष्टींचे काही कन्स्ट्रेंट असतात, काही लिमिटेशन असतात. प्रत्येकालाच ते जमत नाही. समजा 60 जणांची इंजिनिअरिंगचा एखादा क्लास आहे, त्यातल्या 5-10 जणांकडे मी म्हणतो तेवढं बजेट असेल, पण बाकीच्या 40-50 स्टुडंटचं काय, त्यांना कुठून संधी मिळणार? त्यांनी पण आयुष्यात पुढे जायलाच पाहिजे. तर मग त्यासाठी आम्ही हे केलं की आम्ही हा विचार केला की चला, मुलांचा राहण्या खाण्यालाच पुण्यामध्ये खूप जास्त खर्च होतोय, मग तो आपण जर वाचवला तर त्यांना शेवटी जॉबसाठी कंपनीच्या ठिकाणी यायला लागणार ही गोष्ट खरी, पण सुरुवातीलाच त्यांचा खर्च कशाला उद्यायचा. मग तो वाचवण्यासाठी येस इन्फोटेकची आता आपण सांगली ब्रँच चालू केलेली आहे, ज्याला आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे एप्रिलमध्ये, 13 एप्रिलला. येस इन्फोटेकची कोल्हापूर ब्रँच सुद्धा जवळपास काही महिन्यांपूर्वी चालू झालेली आहे. येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्या येस इन्फोटेकची कराड, सातारा जिल्ह्यामध्ये कराडमध्ये सुद्धा ब्रँच चालू होते. सो पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना टेक्निकल ट्रेनिंग त्यांच्या स्वतःच्या सिटीमध्ये घ्यायचं आहे, बरोबर असं आहे. आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट प्रोसेस आणि कंपनी इंटरव्ह्यूसाठी तर त्यांना कंपनीचं जे लोकेशन असेल तिथे इंटरव्ह्यूला येणे. आणि ह्या अप्रोचला खूप जास्त
चांगला प्रतिसाद सगळ्या सांगलीकरांचा, कोल्हापूरकरांचा मिळतोय आणि नक्कीच तो पूर्ण सातारकरांचा तिकडं मिळेल. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा मिळणारच आहे. आता आपल्याकडं जेव्हा ट्रेनिंग मुलं घेतील त्याच्या वेळेला आपण ऑनलाईन ट्रेनिंग पण त्यांना प्रोव्हाइड करतोच, म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. तर त्यांच्याकडं मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तर त्यांची टेक्निकल तयारी काय पाहिजे, म्हणजे ते रिसीव्ह करण्याच्यासाठी? सर, पहिली गोष्ट टेक्निकल गॅजेट्स म्हणून लॅपटॉप तर आजकाल लागतोच, कारण सगळा कोडिंग किंवा सो कॉल्ड सॉफ्टवेअर रिलेटेड गोष्टी आहेत, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी मी म्हणतो एक लॅपटॉप लागतो. मी स्टुडंटला असंही नाही म्हणत की तुम्ही लगेच नवीनच लॅपटॉप घ्या, गरजेचं नाही. रिफर्बिश लॅपटॉप असतात जे आपल्या कामापुरते व्यवस्थित असतात, बजेटमध्येही असतात. माझा स्वतःचा लॅपटॉप रिफर्बिश आहे, कारण काम होतंय ना, असं काही गरजेचं नाही की ब्रँडच पाहिजे. काम होण्याशी मतलब आपण टेक्निकल माणसं लागल्यानंतर नवीन घ्या म्हणत. हा, सर म्हणतायत तसं नोकरी लागल्यावरती नवीन घ्या. आता तुम्ही सध्या सेकंड हँड रिफर्बिश वगैरे घेतला तरी चालेल. सो लॅपटॉप असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सर, सगळ्यात महत्वाचं, कमीत कमी 4 ते 6 महिने पूर्ण फोकसने वेळ देण्याची मानसिकता पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. कारण ही आपल्या करिअरची गोष्ट आहे, त्याला आपण खूप लाईटली घेऊ शकत नाही. त्याला बाजूला आपण रील पाहतोय मोबाईलमध्ये आणि पॅरलेली काहीतरी कोडिंग करतोय, एखादं लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय, असं नाही चालत सर. 100% डेडिकेशन आणि फोकस. मी म्हणतो की चला इंजिनिअरिंग सारख्या डिग्रीला किंवा बाकीच्या BCS सारख्या डिग्रीला तुम्ही 3 किंवा 4 वर्ष दिलेली असेल, ओके, मग तुम्ही 4 ते 6 महिने नाही देऊ शकत का? आपल्या करिअरचा प्रश्न आहे ना. आणि करिअरमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो आणि त्यांच्या पालकांना, या गोष्टीला प्लीज पॉझिटिव्हली घ्या. करिअरच्या बद्दल नेहमी तुम्ही पॉझिटिव्हली स्वार्थी बना. बी व्हेरी सेल्फिश अबाउट युअर करिअर. का? कारण तुमचे मित्रमंडळी आहेत, बाकीचे गोष्टी आहेत, जे तुमचं सर्कल आहे, ते तुमचं जे आहेत ना डे टू डे गोष्टी तुम्हाला नाही पुरवणार आहे. म्हणजे थोडंसं टोचेल असं सत्य. कुठलाही मित्र तुम्हाला एखाद दिवस पार्टी देऊ शकतो, एखाद दिवस चहा वगैरे हे करू शकतो, जे काय आहे ते करू. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या आईवडिलांची, ज्यांनी तुम्हाला कष्टाने मोठं करून या लेवलपर्यंत आणलंय, त्यांची जबाबदारी तुमची आहे. येणाऱ्या भविष्यातली जी तुमची फॅमिली, तुमची वाईफ असेल किंवा हजबंड असेल, तुमची मुलं बाळ असतील, यांचं एक चांगलं भवितव्य घडवण्याची पण जबाबदारी तुमचीच आहे. तुम्ही मुलगा असाल, मुलगी असाल, आणि मेन म्हणजे जबाबदाऱ्यांसोबत स्वप्न पण तर तुमचीच आहेत ना. असो, मग त्या स्वप्नासाठी कमीत कमी काही या गोष्टी डिस्ट्रॅक्शनच्या बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि डेडिकेशनने वेळ दिला पाहिजे. सो सर, डेडिकेशनने वेळ दिला, लॅपटॉप असेल प्रॅक्टिसला, आणि शिकून फक्त बसायचं नाही घरी, प्रॅक्टिस करायची. तर या जर गोष्टी केल्या तर नक्कीच एक चांगला IT करिअर, जसं मी उदाहरणासहित सांगितलं, कॉमर्स बॅकग्राऊंडच्या मुलीला MNC मध्ये 3 LPAचं पॅकेज मिळालं. 9 वर्षाच्या गॅप नंतर त्या स्टुडंट. याच्यामध्ये सिलेबस आपण क्रिएट केलेला आहे का त्याच्यासाठी? हो सर, पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीसाठी याच्यासाठी सिलेबस पूर्ण टेक्नॉलॉजीचा सेपरेट आहे. कारण IT फील्डमध्ये वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा करिअर ट्रॅक आपण त्याला म्हणतो, ते आहेत. बरं सर, आता अनेक फ्रेशर्स आपल्या इथं आहेत, आपल्याकडं अनेक कॉलेजेस पण आहेत, म्हणजे सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये. तर यामधले जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी आता IT मधले कुठले कुठले ट्रॅक्स आता अवेलेबल आहेत किंवा आपल्याकडून त्यांना त्याचं ट्रेनिंग मिळू शकतं? सर, अवेलेबल करिअर ट्रॅक तर डेफिनेटली भरपूर आहेतच, पण माझं एक फ्रेशरला सजेशन राहील की जेव्हा तुम्ही करिअरचा ट्रॅक ठरवताय ना, तेव्हा हे नक्की पहा की तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार तुमचा रिझ्युमे किती ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. कारण जेवढा जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होणार आहे, तेवढ्या तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. कारण प्रत्येक स्टुडंट पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पास होत नाही, त्याचं सिलेक्शन होत नाही, त्याला काही वेळ द्यायलाच लागतो. तर मग शक्यतो जे टेक्निकल ग्रॅज्युएट आहेत, जसं की कम्प्युटर, IT इंजिनियर आहेत, MCA, MCS वगैरे आहे, त्यांना आजही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फुल स्टॅक डेव्हलपमेंट या फील्डमध्ये प्रचंड स्कोप आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांचं सायन्स रिलेटेड बॅकग्राऊंड आहे, समजा BSc आहे, BCA आहे, नॉर्मल सायन्स बॅकग्राऊंड आहे, तर मग आपण त्यांना मग काही काही केसमध्ये कोडिंगची थोडी प्रॉपर डेव्हलपमेंटच्या कोडिंगची भीती वाटू शकते किंवा ते जड वाटू शकते. बरोबर. मग त्यांच्यासाठी डेटा सायन्स, AI ML इंजिनिअरिंग, डेटा अनालिटिक्स हे अगदी बेस्ट पर्याय आहेत. कॉमर्सवाल्या स्टुडंटसाठी सुद्धा डेटा अनालिटिक्स हा एकदम बेस्ट पर्याय आहे. कारण काही काही कंपनीज अशा आहेत ज्या फायनान्स रिलेटेड, बँकिंग रिलेटेड, इन्शुरन्स रिलेटेड सॉफ्टवेअर्सवरती काम करतात. त्यांचा कोर डोमेनच तो असतो. तिथे ते सायन्सवाले स्टुडंटचा रिझ्युमे सिलेक्ट न करता कॉमर्सवाले, कारण त्या कॉमर्सवाले स्टुडंटला त्याच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज माहिती आहे, त्या सांगायची गरज नाही त्याला, त्या सांगायची गरज नाही. आणि आर्ट्सचा स्टुडंट आहे
त्याला असं वाटतं की मी IT मध्ये जावं. तर पहिली गोष्ट त्याच्यासाठी त्याने त्याच्या मित्रांवरती विश्वास नाही ठेवायचा आहे. कारण एखाद्या मित्राने कोणतरी काहीतरी केलं, सगळ्यात त्यांच्यासाठीचा बेस्ट ऑप्शन जो त्यांना चांगल्या करिअरची ग्रोथ सुद्धा देणार आहे तो आहे डिजिटल मार्केटिंग. अच्छा. ओके, म्हणजे सगळ्या करिअर बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला प्रॉपर IT मध्ये ऑप्शन्स आहेत. आपण फक्त सर करेक्ट करिअर ट्रॅक चूज केला पाहिजे. बरोबर. सर, आपल्याशी चर्चा होणार हे कळल्यानंतर अनेक पालकांच्या बरोबर माझी थोडीशी चर्चा झाली की आपल्या विषयाच्या बॅकग्राऊंडनुसार तर अनेक पालकांचं म्हणणं असं होतं की ह्या मुलांच्या वरती आम्ही आता कर्ज काढून असेल किंवा त्याला एज्युकेशन लोन असेल किंवा काही शेती विकून असेल तर ह्याला आम्ही शिकवलेलं आहे बाबा, बरंचसं इंजिनियर केलं ह्याला, पण ह्याचं जे अर्निंग आहे किंवा ह्याला नोकरी कुठंतरी लगेच लागली पाहिजे किंवा त्याचं अर्निंग लगेच सुरू झालं पाहिजे जेणेकरून आम्हाला त्याचं लग्न पण करून टाकायचं. म्हणजे त्यांची चिंता तशा वेगवेगळ्या आहेत. तर त्यांना तुम्ही काय, पालकांना काय सांगाल याच्या? सर्व सुजाण पालकांना मला फक्त एकच विनंती करायची आहे की जेव्हा मागच्या पिढीमध्ये कसं गणित होतं की एखाद्याची डिग्री झाली असेल किंवा इव्हन डिप्लोमा जरी झाला असेल तर जॉब हे 100% मिळणार हे गणित होतं. म्हणजे डिग्री इक्वल टू जॉब किंवा डिप्लोमा इक्वल टू जॉब हे त्या पिढीमध्ये कन्फर्म 100% गणित होतं. पण आत्ताचं कसं आहे की आजकालच्या पिढीमध्ये डिग्री हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया झालेला आहे. डिग्री म्हणजे 100% जॉब हा क्रायटेरिया आत्ता 2026 मध्ये तरी नाही आहे. मग त्याचा अर्थ डिग्रीची व्हॅल्यू नाही आहे असं आहे का? मुळीच नाही. डिग्री हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन कंपन्यांना एक्सपेक्टेड आहे स्पेशलायझेशन, की कुठल्या तरी पर्टिक्युलर स्ट्रीममध्ये टेक्नॉलॉजीमध्ये स्टुडंटचं डिग्री सोबतच किंवा डिग्री झाल्यानंतर लगेच त्याने एक मास्टर स्वतःला केलं पाहिजे किंवा स्पेशलायझेशन केलं पाहिजे. सो एक एवढीच माझी तुम्हाला एक विनंती आहे की एवढा आयुष्याचा एक 20-21 वर्षापर्यंतचा वेळ तुम्ही तुमच्या मुलांना दिलेला आहे आणि नक्कीच जसं सरांनी सांगितलं तसं अगदी आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा कर्ज काढून किंवा बाकीच्या काही काही पालकांनी अगदी शेती गहाण ठेवून सुद्धा मुलांना शिकवलेलं आहे. तर एवढी 99 पावलं तुम्ही चाललेले आहात. अजून फक्त एक 4 ते 6 महिन्याचा सपोर्ट तुमच्या मुलांना करा. त्यांचं स्पेशलायझेशन करण्यासाठी, त्यांनी एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर बनण्यासाठी मुलं तुमचीच आहेत. त्यांनासुद्धा तुमच्या कष्टाची जाणीव आहे. पण हा काही महिन्यांचा जो सपोर्ट आहे तो तुमच्या मुलांना नक्कीच करा, जेणेकरून ते शेवटचं पाऊल मागे घेऊ नका. अदरवाईज ती जी 99 पावलं आपण चाललोय त्याला काहीच अर्थ राहणार नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपण आपल्या मुलांना नको टाकायला. ओके सर, आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही खरोखरचे काउन्सिलर आहात ह्याचे मला खात्यात पटलेले आहे. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. सर, ही जी मुलं आहेत ना यांना IT मध्ये यायचं आहे, म्हणजे काही काही मुलांना अगदी लहान असताना पण असं वाटतं की आपण IT मध्येच जायचं आहे. तर यांनी त्यांची जी तयारी आहे ती कधीपासून करायला पाहिजे? सर, आयडियल टाइम तयारी करण्याचा आहे तो त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरपासून. कसा, आपण ॲज्युम करूया की 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची डिग्री आहे, तर ज्या कुठल्या IT पर्टिक्युलर ट्रॅकवरती स्टुडंटला जायचं आहे तो ट्रॅक त्यांनी चूज करायचा आहे आणि त्या ट्रॅकच्या फर्स्ट इयरला असताना फक्त बेसिकच गोष्टी शिकायच्या आहेत, फक्त बेसिक, कारण बाकीचा कॉलेजचा अभ्यासक्रम सुद्धा असतोच. सेकंड इयरला आपण गेलो की त्या टेक्नॉलॉजीच्या थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टी आपण शिकण्यावरती फोकस करायचा आहे. आणि मग थर्ड इयरला जेव्हा आपण जातो, मग ते इंजिनिअरिंगचं असेल किंवा BCA BCS सारखी डिग्री असेल, थर्ड इयरला कंपल्सरी सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये इंटर्नशिप ह्या पाहिजेतच स्टुडंट्सला. आणि थर्ड इयरला जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आजकाल इंटर्नशिप या कंपल्सरी आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज स्वतःहून वेळ देतं विद्यार्थ्यांना. सो थर्ड इयरला आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये IT कंपनीमध्ये इंटर्नशिप करायची, कारण तिथे आपल्याला प्रॅक्टिकली रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम करता येतं, हँड्स ऑन आपल्याला नॉलेज घेता येतं. आणि अशी प्रोफाईल जेव्हा आपल्याला असेल, जेव्हा आपली डिग्री कंप्लीट होईल की बेसिक गोष्टीचं नॉलेज आहे, ॲडव्हान्स गोष्टीचं नॉलेज आहे कॉलेजला असतानाच, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं त्या करिअर ट्रॅकमध्ये, आणि ॲज वेल एज त्याच्यामध्ये 1 किंवा 2 आपल्या इंटर्नशिपसुद्धा झालेल्या आहेत. IT कंपनी स्वतःहून सर ऑफर करतात लाखोंचा पॅकेज अशा स्टुडंट्सला. फक्त स्टुडंट्सने तो ट्रॅक आपण पकडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या स्टुडंटचं ग्रॅज्युएशन पासआउट झालेलं आहे, हे तर झालं आधीचं जे कॉलेजला आहेत त्यांच्यासाठी, पासआउट झालंय त्यांचं काय, तर त्या सर्व स्टुडंट्सला मला सांगायचं आहे, विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज संपल्यानंतर येणारा 1 दिवस आपल्या करिअरच्या दृष्टीने आयुष्यामध्ये करिअर गॅप म्हणून ॲड होतो. आणि ग्रॅज्युएट म्हणून हे ओपन सिक्रेट आहे की जेवढा करिअर गॅप जास्त, तेवढ्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी हळूहळू कमी होत जातात. त्यामुळे अजिबातच वेळ वाया नाही घालवायचा आहे. लवकरात लवकर तुम्ही स्पेशलायझेशनवरती फोकस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचं IT करिअर हे जे आहे ते चालू करता येईल.
सर, आपण येस इन्फोटेकच्या माध्यमातून जे काही काम करता आहात आपल्या महाराष्ट्रातल्या, पर्टिक्युलरली पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या भागातल्या मुलांच्यासाठी, ते खरंच कौतुकास्पद आहे. पालका आणि विद्यार्थ्यांनी मला असं वाटतंय की त्यांना पुढं त्याच्यात करिअर करायचं असू दे किंवा नसू दे, पण एकदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा तुमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी जाणून घेतलं पाहिजे की ह्यात संधी कशा पद्धतीने आहे. कदाचित त्याचं मतपरिवर्तन होऊन तो या ट्रॅकला येऊ शकतो. माझ्या मनात अजूनही खूप सारे प्रश्न आहेत, पण मी ते पुढच्या आपल्या पॉडकास्टसाठी राखून ठेवतो. चालेल, आणि सर. आता तुम्ही जो वेळ दिलात तुमच्या या संपूर्ण लेक्चर्स आहेत, या ट्रेनिंग्ज आहेत, या सगळ्याच्यातनं आमच्या गोडगप्पाच्या माध्यमातून आमच्या या पॉडकास्ट बघणाऱ्यांसाठी, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. तुम्हाला सुद्धा, तुम्ही या पॉडकास्टमध्ये मला बोलवलं आणि इथे विद्यार्थी मित्रांशी, त्यांच्या पालकांशी चर्चा करण्याची एक संधी उपलब्ध करून दिलीत. याबद्दल गोडगप्पा या आपल्या चॅनलचे सुद्धा आणि तुमचे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू सर.